संपूर्ण श्री शिव महापुराण शतरुद्र संहिता अध्याय 31. शिवजींचा भिक्षुवर्य अवतार. नंदीश्वर सनतकुमारांना म्हणाला, आता मी तुम्हाला शिवजींनी धारण केलेल्या भिक्षुवर्य अवतार कथा सांगतो. विदर्भ नगरामध्ये सत्यरथ नावाचा राजा होता. तो शिवभक्तांवर प्रेम करत असे. एके दिवशी शाल्व राजाने आक्रमण करून सत्यव्रत राजाला ठार केले. ते पाहून पत्नीला मोठा धक्का बसला. त्यावेळी ती गर्भवती होती. शत्रूपासून ती लांब चालली होती. जंगलातच तिची प्रसूती झाली. तिने बाळाला खाली ठेवले आणि पाणी पिण्यासाठी सरोवराकडे गेली. त्यावेळी मगरीने तिचे पाय ओढून तिला ठार केले. बाळ एकटेच वनात रडत होते. त्यावेळी विधवा ब्राह्मणी तेथून चालली होती, परंतु कोणाचे बाळ कसे घेऊन जावे अशा विचारामध्ये पडली. तेव्हा शिवजींनी भिक्षुकाचे रूप घेऊन ब्राह्मणीने सांगितले, तू या बाळाला घेऊन जा आणि मुलाप्रमाणे वाढव, तुझे कल्याण होईल. भिक्षुकाने ब्राह्मणीला मुलाचा सर्व इतिहास सांगितला. प्रारब्ध कर्मामुळे असे घडले असे सांगितले. ब्राह्मणी आपल्या पुत्राला घेऊन जात असताना गंधर्व कन्या मोहित झाली आणि तिचा सत्यरथाच्या पुत्राशी विवाह झाला. त्यांना पुन्हा आपले राज्यवैभव प्राप्त झाले. सर्व प्रजेला अतिशय आनंद झाला. अध्याय 32. शिवजींचा सुरेश्वर अवतार. नंदीश्वर म्हणाले, सनतकुमारजी, आता सुरेश्वर नामक अवतारविषयी सांगतो. उपमन्यू हा व्याघ्रपाद मुनींचा पुत्र आणि धौम्याचा ज्येष्ठ बंधू बनलो. पूर्वजन्मात त्याने सर्व सिद्धी प्राप्त होत्या. त्याने गरीब कुळात जन्म घेतला. घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे उपमन्यू साधना करण्यासाठी हिमालयात आला. तेथे एक शिवलिंग तयार करून ओम नमः शिवायचा जप करून त्याची पूजा करू लागला. इंद्राने शिवजी रूप धारण करून त्याला दर्शन दिले, पण उपमन्यूंनी ते ओळखले. त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले, मला शिवजींचे दर्शन झालेच पाहिजे. उपमन्यूंनी पुन्हा कठोर साधना करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पार्वतीसह त्यांना शिवजींचे दर्शन झाले. शिवजींनी त्यांना अनेक प्रकारचे वर दिले. पार्वतीनेही त्यांना वर दिले. घरी दूध न मिळाल्यामुळे बाहेर पडलेल्या उपमन्यूला शिवजींनी क्षीरसागर मिळवून दिला. अशा प्रकारे शिव पार्वतीकडून अनेक प्रकारचे वरदान मिळाले. त्यावेळी उपमन्यू हात जोडून म्हणाला, शिवजी, तुम्ही मला अनेक वर दिले, तरी माझी इच्छा आहे की तुमची भक्ती मला सदैव लाभू दे. तुमच्या चरण कमलापासून मला दूर करू नका. शिवजी तथास्तु म्हणाले आणि पार्वतीसह अंतर्धान पावले. अध्याय 33. शिवजींचा ब्रह्मचारी अवतार. नंदीश्वर म्हणाला, आता मी शिवजींच्या जटिल म्हणजेच ब्रह्मचर्य अवताराविषयी सांगतो. पार्वती तपश्चर्या करत असताना शिवजींनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक वृद्ध ब्रह्मचर्याचे रूप धारण केले आणि पार्वतीजवळ गेले. पार्वतीने त्यांना नमस्कार केला. त्यांनी पार्वतीला विचारले, आपण एवढे कठोर तप कशासाठी करता? त्यावेळी पार्वती म्हणाली, शिवप्रभू हे तपश्चर्येने वश होणारे आहेत. ते माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी तप करत आहे. त्यावेळी ब्राह्मण म्हणाले, तू पराक्रमी देवाला वरायचे सोडून शिवासाठी का तपश्चर्या करत आहेस? हे ऐकून पार्वतीला राग आला. ती म्हणाली, तू रुद्रदेवांना ओळखत नाहीस. तू शिवजींची निंदा केलीस, त्यामुळे सर्व पुण्य नष्ट होईल. पार्वतीने त्या ब्राह्मणास शिवतत्वाचा महिमा सांगितला. तरीही तो ब्राह्मण तिथेच उभा होता. त्यामुळे पार्वती उठून दुसरीकडे जायला निघाली. मागून आवाज आला, इकडे बघ. आणि मग त्या वृद्ध ब्राह्मणाने आपले मूळचे शिवजींचे रूप प्रकट केले आणि तुझे मनोरथ पूर्ण होईल असे सांगितले. शिवजींनी पार्वतीचे पाणी ग्रहण केले आणि तिला घेऊन ते कैलासावर आले. अशी ही शिवजींच्या ब्रह्मचर्य अवताराची कथा श्रद्धेने श्रवणपठण करतो त्याला उत्तम गती प्राप्त होते. अध्याय 34. शिवजींचा नर्तक नट अवतार. नंदीश्वर म्हणाला, सनतकुमारजी, आता मी तुम्हाला शिवप्रभूंच्या नर्तक नट अवताराची हकीकत सांगतो. हिमालयाची कन्या पार्वतीने कठोर तप केले. त्यावेळी शिवजी प्रकट झाले. पार्वतीने वर मागितला की आपण मला पती म्हणून लाभावे, एवढी माझी तीव्र इच्छा आहे.
तरी आपण माझ्या पित्याकडे येऊन रीतसर मागणी घाला. शास्त्रसिद्ध विधीप्रमाणे आपला विवाह होईल. शिवजी तथास्तु म्हणाले. पार्वती घरी आली. हिमालय आणि मेनेला अतिशय आनंद झाला. शिवजींनी दिलेला आशीर्वाद पार्वतीने आईवडिलांना सांगितला. एके दिवशी पार्वतीला घेऊन हिमालय आणि मेना गंगेवर स्नानासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना एक नर्तक नट दिसला. नर्तक नट हा डमरू वाजवून नृत्य करत होता. ते नृत्य विलोभनीय होते. त्यांच्या अंगावर लाल रंगाचे वस्त्र होते. तो सुमधुर गायनही करत होता. सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. खेळ अतिशय रंगला होता. अनेक लोक तो खेळ पाहत उभे होते. मेनाने ते सुंदर नृत्य पाहून त्यांना स्वर्णपात्रच दिले. शिवजींनी ते स्वर्णपात्र घेतले नाही. त्यांनी पार्वतीची मागणी केली. आई वडील संतापले. त्यांनी आपल्या सैन्याला नर्तक नटास परत पाठवण्यास सांगितले. सर्व सैन्याचा पराभव झाला आणि नर्तक नट अंतर्धान पावला. हिमालय आणि मेनेला कळले की ते शिवजी होते. त्यांनी आपली चूक कळाली आणि पार्वतीचा विवाह त्यांनी शिवजींबरोबर करायचे ठरवले. अध्याय 35. शिवजींचा साधू वेशधारी द्विज अवतार. नंदीश्वर म्हणाले, सनतकुमारजी, आता मी तुम्हाला शिवजींच्या साधू वेशाद्वारे सांगतो. हिमालय आणि मेना शिवजींच्या प्राप्तीसाठी कठोर साधना करू लागले. शिवजींनी जाणले की हिमालयात शिवलोकाची प्राप्ती झाली तर पृथ्वीची अवस्था कशी होईल. शिवजींनी बृहस्पतींना सांगितले की हिमालयाच्या घरी जाऊन माझी निंदा करा. त्यांची साधना थांबली आणि त्यांनी कन्या मला दिली तरी ते पृथ्वीवर थांबतील. बृहस्पती म्हणाले, देवांनो, हे काम करण्यासाठी तुम्ही इंद्राला घेऊन ब्रह्माकडे जा. देव ब्रह्माकडे गेले तेव्हा पितामह म्हणाले, मी शिवजींची निंदा करू शकत नाही, तरी तुम्ही शिवजींच्याकडे जा. शिवजी साधू वेशधारी रूप घेऊन हिमालयाकडे आले. हिमालयाने त्यांचे स्वागत केले आणि आपण कोण आहात असे विचारले. त्यावेळी वेशधारी ब्राह्मण म्हणाले, मी सर्वांना ज्ञान देण्यासाठी सर्वत्र फिरतो. तू आपली कन्या शिवाला द्यायला कसा तयार झालास. स्वतःची निंदा करून साधू वेशधारी ब्राह्मण तेथून निघून गेले. त्यांच्या बोलण्याचा प्रभाव हिमालय आणि मेनेवर पडला. ते शिवभक्त विन्मुख झाले. देवांनी आपले काम शिवाच्या माध्यमातून केले. अध्याय 36. शिवजींचा अश्वत्थामा अवतार. नंदीश्वर सनतकुमारांना म्हणाला, हे सर्वज्ञ, आता मी तुम्हाला शिवप्रभूंच्या अश्वत्थामा अवताराविषयी सांगणार आहे. देवगुरु बृहस्पतींच्या अंशापासून भरद्वाजाप्रमाणे द्रोण नावाचा अयोनिसंभव पुत्र झाला. तो सर्व शास्त्रात पारंगत होता. तो कौरवांचा गुरु होता. द्रोणाचार्यांनी कौरवांच्या मदतीसाठी पुत्र व्हावा म्हणून शिवजींची आराधना केली. त्यामुळे शिवजी प्रकट झाले. द्रोणाचार्यांनी स्तुती केली आणि शिवजींनी त्यांना वर मागायला सांगितले. द्रोणाचार्य म्हणाले, मला तुमच्या वंशापासून एक पुत्र व्हावा. तो बलवान आणि त्याला कोणीही जिंकू नये. शिवजींनी द्रोणाचार्यांना वर दिला. द्रोणाचार्य घरी आले. त्यांनी आपल्या पत्नीस ही घटना सांगितली. यथावकाश द्रोणाचार्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव अश्वत्थामा ठेवले. अश्वत्थामाने अस्त्रविद्या शिकून घेतली. पिताश्रीच्या आज्ञेप्रमाणे त्याने महायुद्धात कौरवांची मदत केली. पांडवांच्या अनेक सैन्यांना ठार केले. श्रीकृष्णाने अर्जुनाला कठोर साधना करून शिवजींना प्रसन्न करून घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे तप करून अर्जुनाने शिवजींकडून अनेक अस्त्रे प्राप्त करून घेतली आणि कौरवांचा पराभव केला. अश्वत्थामा अतिशय क्रोधायमान झाला. त्याने रात्रीच्या वेळी पांडवांचे अनेक पुत्र मारले. अर्जुन श्रीकृष्णासह रथ घेऊन अश्वत्थामाचा पाठलाग करू लागले. त्यावेळी अश्वत्थामाने अर्जुनावर ब्रह्माशी नावाचे अस्त्र सोडले. त्या अस्त्राचे तेज सर्वत्र पसरले होते. श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले, तू शिवजींचे स्मरण कर. त्यांनी दिलेल्या शैवास्त्राने त्या ब्रह्माशीर नावाच्या अस्त्राचा नाश कर. त्यामुळे अर्जुनाने शिवजींचे स्मरण करून शैवास्त्र सोडले आणि त्यामुळे ब्रह्मास्त्र शांत झाले. ते पाहून अश्वत्थामाला आश्चर्य वाटले. त्यानंतर अश्वत्थामाने पृथ्वी पांडवरहित करण्यासाठी अभिमन्यूच्या पत्नीच्या पोटात असलेल्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. त्यावेळी तिने श्रीकृष्णाचा धावा केला.
श्रीकृष्णाने शिवजींचे स्मरण करून सुदर्शन चक्र सोडून गर्भाचे रक्षण केले. श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे पांडवांनी अश्वत्थामाला नमस्कार केला. त्याने पांडवांना अनेक वर दिले. अशा प्रकारे शिवजींची अश्वत्थामाच्या रूपाने पृथ्वीवर अनेक प्रकारच्या लीला केल्या. अध्याय 37. महर्षी व्यासांचा पांडवांना उपदेश. नंदीश्वर म्हणाले, सनतकुमारजी, मी आता तुम्हाला शिवप्रभूंच्या किरातावताराविषयी सांगणार आहे. दुर्योधन आणि कौरवांनी शकुनी मामाला पुढे करून द्यूत क्रीडेत पांडवाचे सर्वस्व हरण केले. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. सूर्याने केलेल्या थाळीमुळे त्यांना भोजन मिळत असे. एके दिवशी दुर्योधनाने कपट करून दुर्वास ऋषींना 10,000 शिष्यांसह पांडवाकडे पाठवले. दुर्वास म्हणाले, आम्ही सर्वजण स्नान करून येतो, तोपर्यंत भोजनाची व्यवस्था करा. द्रौपदीने त्यावेळी श्रीकृष्णांचा धावा केला. त्यांनी सूर्य थाळीला चिकटलेले पान होते ते खाल्ले आणि तृप्तीचा ढेकर दिला. त्यावेळी आश्रमात सर्वत्र पंचपक्वान्नांच्या राशी निर्माण झाल्या. दुर्वास ऋषी आपल्या शिष्यांसह आले आणि भोजन करून तृप्त झाले. श्रीकृष्णाने पांडवांना सांगितले, कौरवाचे त्रास देणे थांबणार नाही, तरी तुम्ही शिवजींची आराधना करा. त्यावेळी महर्षी व्यास तेथे आले. पांडव म्हणाले, व्यासजी, कौरव कसे छळ करतात हे तुम्ही जाणता, तरी तो त्रास कमी होण्यासाठी काय करावे हे सांगा. व्यास म्हणाले, पांडवांनो, तुम्ही अतिशय सत्याने वागता. तुम्ही सत्य आचरण कधी सोडले नाही. तुम्हाला त्रास सोसावा लागणे योग्य नाही. अंध धृतराष्ट्राने तुमच्यावर अन्याय केला आहे. दुर्योधनावर अधर्माने वागत असताना त्याला पायबंद घातला नाही. दुर्योधनावर लक्ष ठेवले असते तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. धृतराष्ट्र दृष्ट आहे, त्याचे फळ त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे सर्व उत्तम मंगल होणार आहे. आता या प्रसंगी तुम्ही धैर्याने वागा. तुम्ही सर्वजण एकमेकांचा सांभाळ करा. आहे त्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख करू नका. पांडव म्हणाले, आम्ही येथे वनात असलो तरी कौरव आम्हाला त्रास देतात. यावर उपाय म्हणून श्रीकृष्णांनी आम्हाला शिवजींची आराधना करण्यास सांगितले आहे. तरी तुम्ही आम्हाला योग्य असे मार्गदर्शन करा. व्यासजी म्हणाले, शिव उपासनेचे महत्त्व महान आहे. मी पण त्यांची सेवा करतो. भगवान शंकर हे सर्वांच्या पलीकडचे आहेत. शिवप्रभू हे भक्तीने प्रसन्न होणारे आहेत. भक्तांचे सर्व भावे कल्याण करणारे आहेत. व्यासजींनी अर्जुनाला स्नान करून येण्यास सांगितले. त्याला पूर्वेकडे तोंड करून बसवले. इंद्रविद्येचा उपदेश केला. पार्थिव लिंग पूजन शास्त्र शुद्ध पद्धतीने सांगितला. ते म्हणाले, हे अर्जुना, तू इंद्रकील पर्वतावर जा. तेथे गंगेच्या किनाऱ्यावरती जाऊन शिवजींची आराधना कर. जो धर्माचे आचरण करतो त्याचे कल्याण होते. अध्याय 38. शिवजींच्या कृपेसाठी अर्जुनाची तपश्चर्या. नंदेश्वर सनतकुमारांना म्हणाला, व्यासांनी अर्जुनाला शिवपूजेचा महिमा सांगितल्यापासून अर्जुन शिव मंत्राचा जप करू लागला. त्यामुळे तो अधिक तेजस्वी होऊ लागला. अर्जुन तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. त्यामुळे पांडवांना आधार नसल्यासारखे वाटू लागले. त्यावेळी व्यास त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, धर्मराजा, पूर्वी नर राजाला तुमच्यापेक्षा जास्त दुःख होते. हरिश्चंद्र राजानेही फार दुःख सोसले. प्रभू रामचंद्रांनी वनवास सोसला. सर्वांनाच बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत दुःख भोगावे लागले. विश्व अनित्य आहे आणि अनित्यच राहणार, म्हणून सत्याचा आश्रय करून राहावे. परम संतुष्ट होऊन कर्म करावे. हे ऐकून पांडवांची वृत्ती शांत झाली. इकडे अर्जुन इंद्रकील पर्वतावर आला. गंगेमध्ये स्नान केले. पार्थिव लिंग तयार करून त्यांची पूजा करू लागला. त्यावेळी इंद्र वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन तेथे आला. अर्जुनाला विचारले, तू कशासाठी तप करत आहेस? तो म्हणाला, मी विजयासाठी तप करतो. त्यावेळी इंद्राने आपले मूळ रूप शोधले आणि प्रकट केले. त्यावेळी अर्जुन हात जोडून म्हणाला, मला शत्रूवर विजय मिळवता येईल असा वर द्या. इंद्र म्हणाला, तू भगवान शंकरांना शरण जा. त्यांच्या कृपेने तुला यश, श्री, कीर्ती सर्व काही लाभेल. एवढे बोलून इंद्र अंतर्धान पावले.
धन्यवाद.